शिवसेना उबाठाच्या उपविभाग अध्यक्ष अनंत पाताडेला कांजूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तरुणीला चुकीचे व्हॉट्सअप मेसेज केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। याबाबतची अधिक चौकशी कांजूर पोलिसांकडे केली जाते। शिवसेना उबाठाच्या उपविभाग अध्यक्ष अनंत पाताडेला कांजूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तरुणीला चुकीचे व्हॉट्सअप मेसेज केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। याबाबतची अधिकची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। अक्षय कुडकेलवार माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। अक्षय, नेमकं काय घडलं होतं? तृप्ती, या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर एका अल्पवयीन मुलीला अनंत पाताडे यांच्याकडनं व्हॉट्सअपवर चुकीचे मेसेजेस गेल्याची माहिती आहे आणि तशी तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलीस स्थानकामध्ये दिली आणि ही तक्रार दिल्यानंतर आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तुर्तास पोलिसांकडनं अटक झाली की नाही याबाबत स्पष्ट सांगितलं जात नाहीये। मात्र पोलिसांकडनं जे माहिती मिळाली त्यानुसार तपासाचा भाग आहे। नेमकं मेसेज खरंच चुकीचे आहे, चुकीच्या आशयाने पाठवण्यात आले होते, अश्लील आहे, याची सगळी पडताळणी केली जाईल। असंही होऊ शकतं की मुलीकडे मेसेज आहे आणि अनंत पाताडे यांचे डिलीट केले जाऊ शकते। या सगळ्याचा तपास आता पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल आणि त्यानंतर पोलिसांकडनं याची अधिकची माहिती दिली जाईल। मात्र तुर्तास अनंत पाताडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कांजूर परिसरातील उपविभाग अध्यक्ष आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि जे प्रकरण आहे ते प्रकरण एका मुलीला केलेल्या चुकीच्या मेसेज संदर्भातलं आहे आणि चौकशी या प्रकरणाची सुरू आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।